मी एकदा जाणार डबल वापस दमणी बरं का तू लहान कंबरच्यामुळे तू आली. तर मित्रांनो बघा पाळी झाली आपली. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो आता आमचं आवरलंय आणि कुठे जायचं आहे ते तुम्हाला नक्की सांगते. आणि मित्रांनो आता आम्हाला जायचं आहे शूट काढण्यासाठी. आणि मित्रांनो परतले खूप लांब जायचं बरं का आम्हाला, त्याच्यामुळं 4 वाजता लवकरच चाललो होतं. हे बघा इकडे किती आबळ आलेलं आहे. इकडे पाऊस पाणी आहे का ते पण नक्की सांगा, कारण की आमच्याकडे नका ना सध्या ऊनच पडले बघा. आज थोडं आलंय आबाळ, पण पावसाची काही शक्यता दिसत नाहीये. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आता आपलं आवरलंय आणि आपल्याला नाही का मित्रांनो जवळपास 3 किलोमीटर 4 किलोमीटर शूट काढण्यासाठी जायचं आहे. माझं तर एकदम टाकाटक झालेलं आहे. आणि आजचा याडा आपला शूट आहे ना खूप खतरनाक राहणार आहे. त्याच्यामध्ये नाही का अंकलचा रोल आहे आणि ते आपले भाऊ आणि ताई आहेत ना दुसरे आपल्या व्हिडिओमध्ये असतात त्यांचासुद्धा रोल आहे. आणि आज विठ्ठल भाऊ राहणार नाही, कल्पना आहे. आणि कल्पनाची जी ॲक्टिंग आहे ना खूप भारी आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो आपला हा ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि ब्लॉगमधून आपला व्हिडिओ येणार आहे ठीक उद्या 8:30 वाजता. नक्कीच बघायला विसरू नका. आणि मित्रांनो आता जायचं म्हणत आज आभाळ बी आलेले आमच्याकडे भरपूर. असं वाटतं की पाऊस येतो काय. आणि नाही का आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी अजून एक व्यक्ती लागत होता, पण तो व्यक्ती गेलेला आहे गावाला. आणि ते याच्या टायमात अचानक त्यांचे इथं पाहुणे आलेत. तर मित्रांनो त्याच्यामुळे नाही का आमचा सकाळचा शूट आतापर्यंत गेला आहे. आणि तो म्हणला की तोपर्यंत एखादा माणूस बघा. तर काय होतं काय माहिती मित्रांनो, तो माणूस आता आला तर आपला शूट निघन, नंतर काय होतं काय माहिती सांगता येत नाही. त्यामुळेच आम्हाला एवढा उशीर झाला आणि आभाळ पण आलेलं आहे. आणि परत दादांची जो नाही का बाहेर थांबलेले त्याला नाही का नेऊन सोडायचं ट्युशनला. आणि आता किती उशीर झाला काय माहीत. आणि अंकलला नाही का थोडंसं तब्येत बरोबर नसल्यामुळं इकडे खाली झोपलं बघा. आणि फोन बघतोय बघा मित्रांनो. तब्येत बरोबर नसल्या फोन बघता का बरं मित्रांनो तुम्ही? नक्की सांगा कमेंटमध्ये या. राहुल गांधी बघा फोन बघते तर. अंकलची तब्येत बरोबर नाही आणि त्यामुळे नाही का आता राहुलला पोराला नेऊन सोडायचं शूट काढायचं काय होतं काय माहीत. तर आणि मित्रांनो काल तात्यानं नका ना मी त्यांना पेढे घेतले खायला, भरपूर पेढे खाल्लेवर का त्याच्यामुळे आज त्यांचा शूटच घेतला नाही आम्ही राखी पौर्णिमाचा. तर मित्रांनो चला आता आपण नाही का जाणार आहे. हे बघा आजचा जे शूट आहे ना त्याला काय काय सामग्री लागणार आहे हे बघा. हे आहे आपलं लाखी पौर्णिमाचं ताट, ही आहे रक्षाबंधनची लाखी. त्याच्यानंतर हा पेशलिस्ट नाही का अंकलनी जालन्याहून पेढे आणले मित्रांनो. जालन्याला गेला काल काहीतरी काम होतं तिथून पेढे आणले. आणि खरंच जालन्यातला नाही का खूप फेमस पेढा आहे मिठाई स्वीट म्हणून, तिथला हा पेढा आहे मित्रांनो. श्री गणेश पेढा आहे इथला, खूप भारी मित्रांनो. आता नाही का तो पेढा आपण लय भारी म्हणतो अंकल. आणि हे पेढे जे आहेत का हे मित्रांनो आता कल्पना नाही का व्हिडिओमध्ये जे आपले काका आहेत ना त्याला देणार आहे. तर चला मित्रांनो बाय, भेटूया. तर मित्रांनो फायनली आपण नाही का शूट काढण्यासाठी आलेलो इथं. आणि खरंच खूप छान प्रकारे लोकेशन आहे. आणि मित्रांनो आता वाजले जवळपास 4:30 आणि आपल्याला शूट घ्यायचा आहे 1 तास. आणि जे आपल्या शूटमध्ये येणार आहेत ना ते काका ते गेलेत बाहेर. त्याच्यामुळे मित्रांनो आपण गार्डनमध्ये थोडं थांबलेलो आहे. आणि इथंच एक्झॅक्ट जवळ शूट होणार आहे. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे गार्डन आहे. आणि हे बघा इकडे कल्पना खाली अंकल बस रख. अंकल आली झोप. रात्री गावाला गेलता ना अंकल पाहुण्या राहणार त्याच्यामुळे नाही का उशीर झाला त्याला. म्हणे रे चप्पल काढून म्हणे बाबा पडशील तसं. तसंच बस तिकडे डोंगर इली झाली का तू पडशील बाबा. नाही बाबा उपी काम करशील तू पुन्हा मला माहिती आहे. देव वाटतंय का काही बंद नाही पडत. हा जात नाही खाली द्वार जात नाही खाली ते मित्रांनो. तर मित्रांनो बघा ते आमचे बंधू आले व्हिडिओ काढ. चला लवकर. तर मित्रांनो तिकडे ते आले काका आणि आपण नाही का त्यांची वाट बसलो बरं का इथं. मित्रांनो मामा आत्ताशी आले बरं का ते म्हणजे चांगले काढा व्हिडिओ चांगले काढा. आणि त्यांची मित्रांनो मी आता खाली घसरू जाते. मला बघा मी जाईन का बरं मदत अडकन. बघा मित्रांनो सारखा अंकल सारखा मित्रांनो बघा मला अंकल खाली नाही जाऊन दे ना. पडशील नाही खाली पडशील. तर मित्रांनो बघा ही घसरगुंडी आहे
आणि इकडे नाही का लहान लेकराचा खेळा सुद्धा आहे हे बघा. किती जबरदस्त असं वातावरण आहे हे बघा. मला मित्रांनो, आता खेळायचंय. नाही का मामा आले तिकडं आणि ते सुद्धा मित्रांनो शूट मध्ये राहणार आहे ताई. त्यामुळे आपण तेवढं इकडं आपला ब्लॉग घ्यायला होतो. आणि बघा किती जबरदस्त हाय असं मला vlog होतं घसरगुंडी ते. खेळायची. अंकलला मला ना उठ. होय आता जायचंय आता जा ना मग. मित्रांनो चला आता आपल्याला तिकडे जायचं आहे मामाकडे त्यांच्याकडे, कारण ते काय आपल्या त्यांना घालतात नाही काय. हे बघा हे बाळ आहे इकडं. हा चला आता आपण घसरगुंडी खेळणार आहे. चला अंकल चल मला खाली येते ना. आणि उठा ना मला उतरू दे बरं का. कमरात घालताना लावताना. हा. मी एकदा जाणार डबल वापस. तर मित्रांनो बघा मी येताना घ्या एकदा. हा जाण आता तुम्ही खाली कल्पना परत जाणार. इकडे गेली खाली जाणार तुम्ही. दमणी बरं का. हा ए, मित्रांनो चलो हम जा रहे अब नीचे. मित्रांनो हे बघा ही जागा आहे ना थोडी लहान आहे ना त्याच्यामुळे मी फसलो याच्यामध्ये. मग जातच नाही माणूस खाली. ही जी ना लहान जाम झाली. ही लहान लेकराची घसरगुंडी आहे बरं का. हे बघा हे बघा. मग मी येताना घ्या आता एकदा. हा तुम्ही सगळं ना डोक्याला लागेल. उठा नाही, ना. तू येत नाही खाली तो उठ. काय बाबा. हा तू लहान कंबरच्यामुळे तू आली. तर मित्रांनो बघा पाळी झाली आपली. चला आता आपण तिकडे जाऊ. चप्पल कुठे रे माझी. ही इकडं चप्पल इकडं. याच्यावर कोण बसताय याच्या नुसतं बसून पाय ना. त्याच्यावर नको बाबा. मित्रांनो हे सुद्धा आहे बरं का. हे बघा किती भारी आहे. हे बघा अरे पडशील. तर मित्रांनो बघा कल्पना नाही का आज लय मस्ती करायला बरं का जास्त. एखादा पोर आनंद जाऊन पोरं खेळते ना मस्त. आणि पडली ना तर समजन. चला आता आपण चाललो तिकडं शूटला. तर मित्रांनो असं हे बॅकग्राऊंड आहे किती जबरदस्त आहे. नक्कीच कमेंट करून सांगा हे जे बॅकग्राऊंड आहे कुठलं आहे. आणि इकडं बघू शकताय बसायला जबरदस्त अशी जागा आहे. हे बघा इकडं सुद्धा आहे इकडे आहे. आणि इकडं असं नॅचरली सगळं वातावरण आहे बघा किती भारी. हे बघा किती जबरदस्त आहे. इथून जायचं ना आपल्याला. हां इथून जायचं ना. यांचा याम करणं चालू आहे. उलटी उडी मारणं चालू आहे बरं का मित्रांनो. खाली जर पडलं तरी खाली पडलं तर मुटकं जाईन बाबा. आपण तर काय सांगता येत नाही. तुम्ही तुमचं बघा बा. तर मित्रांनो बघा हे खाली मुंडकन वर तंगडी व्हायला लागली. त्यांचं उलट टांगायला लागली ती. उतरा खाली चला. बस तंगड मोडन. आपल्याला व्हिडिओ काढायचे आणखीन पुढं आहे की नाही बरं मित्रांनो. खरं खरं सांगा बरं तुम्ही. तर चला मित्रांनो बघा आता आम्ही आलोच घरी शूट काढण्यासाठी. तर ताई आल्या आता आणि आता त्या फ्रेश होत्या आता साडी घालतात आता. त्याच्यामुळे थोडा टाइम लागेल बघा शूट घेण्यासाठी. तर चला आपण काढूया. काय झालं. आता हे इकडे आले तो शूटवाले दादा परत. तर मित्रांनो आपण आलो आता इथं आणि आपला शूट नाही का इथं राहणार आहे बरं का. आणि आपल्याला मामा आणि ते त्यांची आपण वाट बघत होतो ते आत्ताशी काढले. हे बघा कुठे गेले ते शेतात. कशा गेले शेतात. आता पाऊस नाही पाणी नाही. अरे काय सांगा तुम्हाला शेतातली परेशानी लय बेकार कंडिशन झाली. आता काय झालं पण. पाऊस नाही झाले 52-53 दिवस झाले आपल्या महाराष्ट्रात पाऊस नाही. सोयाबीन अक्षरशः जळून गेली. आता मी व्हिडिओ काढायला तुम्हाला दाखीन मी. खरंच पाऊसच नाही. आणि ते मामा जे आपल्या व्हिडिओमध्ये राहतात ना ते गावाकडे गेले ते त्यांनी शेत केलेलं एक बट आहे ना आणि तिथं अक्षरशः पाऊसच नाही. त्यामुळे ते खूप अस्वस्थ झालेले आहेत. म्हणजे खूप नाराज आहे कारण त्यांनी भरपूर खर्च केला होता त्याच्यामुळं. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.